नवी मुंबई आणि पुणे महापालिकांमध्ये कंत्राटी कामगारांच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असताना ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांनाही समान न्याय मिळावा अशी मागणी कामगार एकजूट संघटनेचे नितीन वडके यांनी आंदोलन करत केली आहे। आम्ही ठाणे महापालिकेत 28 वर्षांपासून काम करतोय, तर आमच्यावर अन्याय का? तसंच योग्य तो न्याय न मिळाल्यास एकही नगरसेवकाला पालिकेच्या बाहेर पडू देणार नाही असा इशारा देखील संघटनेच्या वतीनं देण्यात आला होता। गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे, मुंब्रा आणि दिवा परिसरात विविध विभागांमध्ये कार्यरत कंत्राटी कामगार पालिकेच्या सेवांचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरत आहेत। स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, प्रशासन आणि इतर अनेक सेवांमध्ये हे कर्मचारी सातत्यानं काम करत असले तरी त्यांच्या वेतन आणि सुविधांच्या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्यानं पाहिलं जात नसल्याची भावना कामगारांमध्ये 22 ऑगस्ट 2025 रोजी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी ठाणे महापालिकेच्या गेटसमोर आंदोलन केलं होतं। त्यावेळेला प्रशासनाकडून काही आश्वासनं देण्यात आली होती, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप कामगारांकडून करण्यात येतोय। दरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी कामगारांना वेतनवाढीचा लाभ देण्यात आला असून पुणे महापालिकेत आरोग्य विमा आणि इतर कल्याणकारी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। त्यामुळे ठाणे महापालिकेनंही कामगारांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसाठी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी पुढे येते। दरम्यान कामगार एकजूट संघटनेचे अध्यक्ष नितीन वडके यांनी सांगितलं की कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीबरोबरच आरोग्य विमा, नोकरीची सुरक्षा आणि इतर कायदेशीर हक्कांबाबत सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे। पालिकेच्या महासभेत या संदर्भात ठराव मांडून सर्वपक्षीय सहमतीनं निर्णय घेण्यात यावा अशी त्यांची भूमिका आहे। कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास भविष्यात व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे। मुख्यालयासमोर आपण आलेले आहात, नेमकं काय मागणी? आमची एवढीच मागणी आहे, जर पुणे महानगरपालिकेत जर ठराव पास होऊन एकमताने कंत्राटी कामगारांना मेडिक्लेम इन्शुरन्स पॉलिसी देऊ शकतात। नवी मुंबईला सुद्धा आता बघितलं, गणेश नाईक साहेबांच्या म्हणण्यानुसार सर्व नगरसेवकांनी ठराव पास केला, त्यांना 7,500 पगार वाढ दिली। मग ठाणे महानगरपालिकेत जर आम्ही 28 वर्षापासून काम करतो सर्व विभागांमध्ये, मग आमच्यावर अन्याय का? आणि आमच्यावर जर अन्याय होतोय तर अन्याय कोण करतोय? कोणाच्या सांगण्यावरनं केला जातोय? आम्हाला का न्याय दिला जात नाही? आम्ही मराठी माणसं नाही आहेत का? आम्ही या देशाचे नागरिक नाही आहेत का? तुम्ही आम्हाला गुलामीत का जगवायला दिले? आमचं पुढचं भविष्य काय? आज जर या पगारात आमचं सुद्धा काहीच होत नाहीये, पण आज मी एवढं सांगू शकतो का उद्या आमची पोरं आहे ना मर्डरी करतील, तलवारी घेऊन फिरतील, कारण त्यांना जर आम्ही शिक्षण दिलं नाही तर ते वाईट लाईनीला जातील, अशी परिस्थिती आमची करून ठेवले। आम्हालाही वाटतं आमच्या मुलाबाळांचं भविष्य उज्ज्वल व्हावं, पण पगार वेळेवर नाहीयेत, कुठल्या सोयी सुविधा नाहीयेत। ग्रॅज्युएटी सुद्धा पालिका सांगते अधिकारी आम्हाला ठेकेदारांना दिलेत, बरेचसे ठेकेदार गायब झालेले आहेत, बरेचसे ठेकेदार प्रॉपर्ट्या घेऊन ठेवल्यात, म्हणजे ते वाटून खाल्लेले आहेत। डायरेक्ट धमक्या देतात का नाही देणार, काय करायचे ते करा, सर्व आमचेच आहेत। म्हणजे ही पालिका ठेकेदार चालवतोय का अधिकारी चालवतात का प्रशासन चालवतंय? म्हणून आम्ही आज मुद्दाम मोदी साहेबांचा व देवेंद्र फडणवीसांचा सुद्धा फोटो लावला बॅनरवर एवढ्या वर्षात। कारण जर आम्हाला इथं न्याय नसेल देत तर तुम्ही आम्हाला आतंकवादी घोषित करून इथनं गोळ्या मारा।